नमस्कार, मी प्रेरणा. सखी प्रेरणाच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी खूप दिवस तुम्हाला सांगून होती की मला तुमच्यासोबत माझी लाईफस्टाईल, माझा साडीचा बिझनेस शेअर करायचा आहे आणि मला वाटतं मी शॉर्ट्सच टाकते सध्या. आणि खरं सांगायचं ना, तुम्हाला काही सुचतच नाही आहे की काय करायचं, कसं टाकायचं. आणि खरंच मी ह्या चॅनलवरती भले मी खूप वर्षापूर्वी आधीपासून चॅनलवरती आहे, पण हा चॅनल ॲक्टिव्ह नव्हता. ॲक्च्युली हा चॅनल पहिला माझा होममेड केकचा होता. कोरोनामध्ये मी केकची ऑर्डर घ्यायची. त्याच्यानंतर मी ॲक्टिंगसुद्धा करायची आणि करते. तर त्याचेसुद्धा शॉर्ट्स छोटे छोटे त्याच्यामध्ये ते ऑडिशन व्हिडिओ होते. नंतर एक बोलतात ना की एक प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात, एक प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येत असते की काय करू, कुठे थांबू, कुठे काहीच समजत नसतं. आणि मी सुद्धा बऱ्याच अशा छोट्या छोट्या करिअरमधून, बिझनेसमधून पुढे गेली. मग मी बऱ्याच जणांचे त्यानंतर माझा क्रेविंग्स कॉर्नरसुद्धा होता, तोसुद्धा मी बरेच दिवस चालवला. नंतर गॅसच्या प्रॉब्लेममुळे मला तोसुद्धा बंद करावा लागला. खूप छान चालत होता आणि त्यासाठी मी खरंच खूप कृतज्ञसुद्धा आहे. कारण असं म्हणतात की आपल्या प्रत्येक जी करिअरची गोष्ट असते, जी सुरुवात करतो, त्याला कधीच असं तिरस्काराने बघू नये, एक प्रेमाने बघावं, तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत असते. आणि त्या ह्याच्यातूनसुद्धा मी खूप काही शिकले की बिझनेस काय असतो. तर मग माझं असं झालं की मी यूट्यूब असे बघत होती, तेव्हा बरेच चॅनल आहेत आणि बऱ्याच अशा यूट्यूबला महिला आहेत ज्या यूट्यूबवरती भरपूर सक्रिय झालेल्या आहेत आणि त्यांचे चॅनल खूप छान ॲक्टिव्ह आहेत. आणि मला खरंच खूप कौतुकसुद्धा वाटतं त्यांचं चॅनल मी बघते, खूप आवर्जून बघते, खूप आनंद होतो मला आणि खूप काही त्यांच्याकडून शिकता येतं. तर मी बऱ्याच जणांच्या चॅनलमध्ये हे बघितलं की यूट्यूब हा एक पैसे कमवायचं साधन आहेच, पण आपण आपल्याला एक काहीतरी शिकतासुद्धा येतं महिलांना, किंवा अजून जे कोणी चॅनल चालू करतं त्यांना शिकता येतं, खूप आपल्यात बदल करता येतो. कारण आपल्याला यूट्यूबवरती येतो म्हटल्यानंतर आपल्या जीवनात, आपल्या राहणीमानात सगळ्यामध्ये आपण बदल करत असतो आणि तोसुद्धा खूप जरुरी आहे मला असं वाटतं. आणि खरं तर मी आता तुम्हाला सांगते की मी माझी लाईफस्टाईल तर तुम्हाला पुढे पुढे दाखवेनच. जसं जसं माझ्याने होईल, मी शूट करेन तसं मी दाखवेन. पण मला साडीचासुद्धा व्यवसाय मी सध्या घरातून चालू केलेला आहे आणि मी लोगो वगैरे सध्या टाकलेला नाही आहे, पण मी तुमच्याशी शेअर करेन की मला लवकरच साडीचा लोगो तयार करायचा आहे. साडीला नावसुद्धा मी ठरवलेलं आहे, साडीचं नाव. आणि तर मी थोडंसं साडीचं कलेक्शन तुम्हाला दाखवते, तुम्हाला कसं वाटतं आहे बघा. तर माझ्याकडे ह्या बघा, ह्या पैठणी साड्या आहेत. आता ह्या बॅगमध्ये एकदम अशा दिसत असतील तुम्हाला. तर ह्याची ह्या साड्या अशा आहेत, खूप सुंदर कलर आहे हा. असा राणी पिंक कलर पण तुम्ही म्हणू शकत नाही, किंवा असा रेड पण नाही, रेडिश वेगळा चेरी कलर टाईप साडी आहे. म्हणजे एखादी नवरीसुद्धा ही साडी घालू शकते, अशी सुंदर साडी आहे. आणि त्याचा पदर बघा, पदर किती सुंदर आहे. हे बघा, हा साडीचा पदर आहे पूर्ण भरलेला. आणि सगळ्यात खास गोष्ट याच्यामध्ये आहे की हे विविंग आहे. हे बघा, हे विविंग, हे थ्रेडने केलेलं आहे, इथून सोडून असं आहे. आणि हे बघा, हे पूर्णपणे कुठे कुठे तुम्हाला धागा दाखवते. हे बघा, हा धागा आहे, तर हे ना विविंग आहे. म्हणजे हे धागा आता नॉर्मली कुठे दाखवण्यासाठी म्हणून, नाहीतर हा खूप छान असं विविंग केलेला पदर आहे बघा. जसं जामदानीचं वगैरे कसं हँडवर्क असतं, त्या टाईप ही साडी आहे. आणि याचा जो हा पदर आहे त्याचा हा कॉपर कलर आहे याच्यामध्ये.
आता कॅमेऱ्यामध्ये कसा दिसते मला माहिती नाही, गोल्ड दिसतो ते कसा दिसतो, तर त्याचा जो ब्लाऊज पीस आहे ना, हा बघा, हा ब्लाऊज पीससुद्धा त्याचा असेल. म्हणजे इव्हन तुम्हाला दाखवते मी साडी कशी आहे. हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे, पूर्ण साडी अशी आणि मुनिया पैठणी आहे. बघा किती सुंदर साडी आहे. खूप छान अशी साडी आहे. माझ्यावरतीच लावून दाखवते तुम्हाला, किती सुंदर वाटते मला. पूर्ण चेहरा खुलून येतो. आणि जशी तुम्ही साडी घालाल ना, जशा या साडीला तुम्ही प्लेट्स बसवाल, ड्रॅपिंग कराल, तशी साडी बसणारी आहे. अजिबात फुगणारी साडी नाही. आणि उंचीला भरपूर साडी मोठी आहे. आता इथूनच मी बसलेली आहे बघा, तरी पण ही साडी मी एवढी खाली पकडली आहे. इथून त्याच्या निर्यासुद्धा मी समोर दाखवते तुम्हाला. कशा बसताय. ही ते घडी आहे म्हणून ते उलटंसं कळतं तुम्हाला. ही साडी बघा, मी बसूनसुद्धा एवढी मोठी साडी आहे. आणि हा याचा पल्लू. बरं, आता हा पल्लू पकडून मला साडी दाखवते. हे बघा, साडी किती सुंदर आहे बघा. आणि हा असा पदर, खूप अशी छान साडी आहे. तर ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला मिळून जातील जसं तुम्हाला हवा असेल. मी सध्या तुम्हाला कलेक्शन दाखवते, पण तुम्हाला जर साडी ऑर्डर करायची असेल तर मला एकदा पहिलं कमेंटमध्ये टाका. जर कमेंट कशा असतील तर मी साडी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा साडीसाठी देईन. बघा, आणि साड्या रिजनेबल रेटमध्ये. हे बघा, ही एक दुसरी साडी आहे. हा जो आपला म्हणतात शाई कलर, हा बघा, शाई कलरमध्ये साडी आहे. आणि किती सुंदर दिसते बघा, किती सुंदर आहे साडी. बघा, याच्यावर पूर्ण म्हणजे ह्या साडीवर आणि त्याच साडीवर सुद्धा बुट्टी वर्क केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा बघा, आता मगाशी साडी सेम साडीच आहे, ही सेमच आहे. मी तुम्हाला सांगायला विसरले. आता हा जो ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवत आहे, ब्लाऊज पीसमध्ये बघा हाताला वर्क, हे हाताला वर्कसुद्धा आहे. हे हाताला वर्कसुद्धा आहे. आणि खूप असं पिकॉकचं काम केलेलं आहे त्याच्यावरती, ते सुद्धा विविंगचं आहे. हे बघा, आणि हा सुद्धा जो ब्लाऊज पीस आहे ना, गोल्ड असं कॉपर कलरमध्ये आहे. हे बघा, ही सुद्धा तुम्हाला थोडीशी दाखवते. हे बघा, मुनिया पैठणी, किती सुंदर साडी आहे. साडीची प्राईस अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे. जेव्हा तुम्ही मॅसेज कराल आणि तुम्हाला गेमसारखं वाटेल, तुमचा मॅसेज येईल ना आणि कॉन्टॅक्ट नंबर देईल, तेव्हा तुम्ही स्वतःच म्हणाल खरंच साडी अगदी प्राईसच्या मनाने खरंच बजेटमध्ये आहे. साडी खूप सुंदर साडी आहे. आणि मला विश्वास आहे, जेव्हा तुम्ही साडी घ्याल फर्स्ट टाईम, तेव्हा सेकंड साडीसुद्धा तुम्ही आरामात माझ्याकडे ऑर्डर कराल. एवढी सुंदर साडी आहे. हा सुद्धा मी टाकून दाखवते तुम्हाला. बघा, मुनिया पैठणी साडी दिसायला किती छान दिसते बघा. आणि हा याचा पदर, किती सुंदर साडी आहे. त्याच्यावरचा वर बघा, विविंगचा कपडा आणि पूर्णपणे थ्रेडवर्क. आणि पूर्ण साडीवरती अशी गोल्डन कलरची बुट्टी आहे. आणि पूर्ण शाई कलर आहे जो मोठ्या फंक्शनला, पूजेला किंवा लग्नाला साड्या घालतात अशा पद्धतीची ही साडी आहे. आणि खूप रिजनेबल रेटमध्ये. जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तसा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन.
आणि हे बघा, हे एक साडीचं कलेक्शन आहे, ही सुद्धा पैठणी आहे, पिकॉक कलर आहे. हे बघा, वाव कलेक्शन. खूप अशा बायका असतात ज्या बोलतात मला कॉपी करायची नाही आहे कुणाची, पण खरंच मला असं वाटतं सगळ्याच बायकांच्या तोंडातून हा शब्द येतो की वाव. जेव्हा साडी बघतो तेव्हा वाव शब्द हा येतो. आता ह्याचा पदर बघा, वाव किती सुंदर भरलेला आहे बघा. माझ्या तोंडातूनच हा शब्द पुन्हा पुन्हा येतो, ह्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. आणि ह्याला राणी कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे. हा पिकॉक कलर आहे आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन. खूप सुंदर साडी आहे हे बघा. आता ह्याच्यामध्ये मी एकच साडी ही खोलून तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर वाटते, खूप छान वाटते. हा पल्लू, खरंच मला ही साडीसुद्धा खूप आवडते, खूप मस्त आहे. तर जो कोणी घेईल ना साड्या ह्या लकी आहे. कपडा एक नंबर साडीचा आहे. मला विश्वास आहे की ह्या साडीची माझ्याकडच्या कोणत्याच साडीची तुम्हाला तक्रार येणार नाही, की तुम्ही म्हणू शकत नाही की रेणाताईकडची साडी अशी आहे म्हणून. तर मी हे कलेक्शन तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर वाटतं आहे बघा. याचा ब्लाऊज पीस, याचा ब्लाऊज पीस ना, आता ह्याला कॉपरची बुट्टी आहे अशी. हे बघा, ही कॉपरची बुट्टी आहे आणि ब्लाऊज पीसला एकदम छोटे म्हणजे ओके हे बघा ह्याच्यामध्ये दिसतंय. ब्लाऊज पीसला सुद्धा छोट्या बुट्ट्या, त्याच कलरमधल्या, गोल्डन बुट्ट्या नाही आहेत. असं पूर्ण प्लेन ब्लाऊज पीस नाही आहे. खूप छान. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आरीवर्कसुद्धा आतमध्ये करून घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. नाहीतर आपली साडीची बॉर्डर आहे जी ब्लाऊज पीसची बॉर्डर, ती सुद्धा त्या ब्लाऊजला खूप छान लुक आणणार आहे, खूप छान वाटणार आहे. तुम्ही थोडंसं जरी मागे ब्लाऊज पीसला जरी पॅच पिकॉकचा दिलात ना किंवा टेलरकडून लावून घेतलात तरी खूप सुंदर वाटेल, खूप छान वाटतात. जास्त आरीवर्क करायची सुद्धा गरज नाही आहे. आणि आपल्याकडे आरीवर्कच्या सुद्धा साड्या आहेत, आरीवर्क ब्लाऊजच्या, ज्या तयार, ज्याला आपण बाहेर 1500-2000 रुपये देतो. जो आपल्याकडे साडीसोबतच तसा ब्लाऊज पीस भेटेल असं सुद्धा कलेक्शन आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही एक साडी आहे बघा. 2-3 कलेक्शन मी तुम्हाला दाखवते. आत्ता साडी दाखवली त्याच्यामधली ही एक साडी आहे. आणि सगळ्या साड्यांना मी तुम्हाला फक्त एवढंच क्लू देऊ शकते की ह्या साड्या 1800च्या सुद्धा आतमध्ये, 2000 सोडा, 1800च्या सुद्धा आतमध्ये आहेत साड्या, एवढं सांगू शकते. एवढे कमी रेटमध्ये साड्या आहेत आणि खूप सुंदर साड्या आहेत. मग मी पुन्हा सांगते की तुम्ही साडी घ्याल ना तर 100% तुम्ही पुन्हा माझ्याकडे साडी घ्याल, एवढं मी तुम्हाला सांगू शकते आत्मविश्वासाने. हा एक कलर आहे, हा राणी पिंक कलर आहे, रेडिश असा, आणि त्याला असा स्काय ब्लू कलर, रामा कलर पण म्हणू शकत नाही, स्काय ब्लू कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि पिकॉक आहे. ह्याच्यातसुद्धा हाच कलरसुद्धा खूप सुंदर आहे, घातलात तर खूप छान वाटते, खूप छान. आणि बघा प्लस ब्लाऊजला गोंडेसुद्धा, पदरालासुद्धा गोंडे दिले आहेत. हे बघा, आता ही साडी मी पूर्ण खोलत नाही आहे, पण ह्याचा पदरसुद्धा खूप सुंदर आहे. हा बघा, वाव बघा किती सुंदर आहे. पूर्ण ह्याला असं गोल्ड कलरमध्ये असं सुंदरपैकी हे बघा डिझाईन पूर्ण पिकॉक साडीवरती आहे, पदरावरती आहे आणि खूप छान साडी आहे. 2 कलर आणि त्याच्यामध्ये हा अजून एक कलर. तुम्हाला जो कलर हवा असेल तुम्हाला भेटून जाईल. थोडेसे 1-2 दिवस एक्स्ट्रा लागतील पण नक्की तुम्हाला भेटतील. ह्या आपल्याकडे आहेत. तुम्ही जर मला साडीची प्राईस हे करायला सांगितली तर मी तुम्हाला नक्की पुन्हा एकदा हेच कलेक्शन पुन्हा मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या
व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. हे बघा, हा एक आहे, हा मजिंटा कलर आहे, थोडासा एक राणी कलर नाही, हा मजिंटा कलर सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यालासुद्धा हे बघा स्काय ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. त्याला पण पूर्ण ह्याला जी हे आहे सॅटिनची पट्टी आहे ही, आणि या सॅटिनच्या पट्टीला पिकॉक दिलेलं आहे पूर्ण साडीत. ह्यालासुद्धा हे बघा ऑल ओव्हर बुट्टी दिलेली आहे गोल्डनची. आणि ब्लाऊज पीसलासुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं त्याच कलरमध्ये बुट्टी दिलेली आहे. तर हे 2 कलेक्शन मी तुम्हाला दाखवले. आणि हे बघा, तुम्हाला सगळ्या साड्या माझ्याकडे अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळून जातील. हे बघा, वाव, ही एक साडी आहे आणि ही कलांजली आहे पैठणीमध्येच. हे बघा, तिलासुद्धा ऑल ओव्हर बुट्टी आहे. हिचं बॉर्डर ती अशी आहे जी मॅट असते, मॅटची डिझाईन त्या टाईप आहे. हे बघा, खूप छान आहे आणि प्युअर आणि प्रीमियम आहे. हे प्रीमियम आहे, सर्व या साड्या प्रीमियम आहेत. तुम्हाला असं कुठे डिफेक्टिव्ह पीस किंवा दोरा निघालेला किंवा असं पॅच पडलेलं तुम्हाला कुठेही भेटणार नाही माझ्या साडीमध्ये. कारण ह्या मी साड्या तुम्हाला आता अशा लाईव्ह दाखवते, व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला, म्हणजे मी तुमच्यासाठी इथे लाईव्ह आहे, त्यामुळे मला ह्या साडीची पूर्ण गॅरंटी आहे. हे बघा, ही एक साडी. आता हा आहे पेट्रोल कलर आणि हा त्याचा ब्लाऊज पीस. ही एक साडी आहे. आता ह्याचा ब्लाऊज पीस ह्याला एक्स्ट्रा आहे बघा, आपला जो नेसता भाग असतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा भागसुद्धा दिलेला जातो लाईनचा. तो आता हल्ली प्रत्येक साडीमध्ये येतोच. आणि त्याचा ब्लाऊज पीस मात्र प्लेन आहे. हा ब्लाऊज पीस तसा प्लेन येतो. तुम्हाला ह्याच्यावरती पाहिजे तर तुम्ही वर्क करून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. मी ह्या साडीमधलं एक वर्क करणार आहे, ह्या साडीमधला दुसरा कलर, तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. आता त्याच्यामधल्या तो झाला पेट्रोल कलर आणि त्याच्यामधलाच हा अंजिरी कलर जो सगळ्यांना आवडतो, जो असं कॉपरमध्ये जातो, मेहंदी कलरमध्ये जातो, ग्रीनमध्ये जातो, गोल्डमध्ये जातो, असा हा फिरता कलर. म्हणजे पहिली लोक त्याला धुपचाव कलर बोलायचे असं मला आठवते. धुपचाव कलर खूप सुंदर साडी. तर साडी खूप म्हणजे खूप भारी, एकदम खूप म्हणजे खूप माझा फेवरेट. खूप दिवस या साडीवरती माझं लक्ष आहे. आणि ह्याच्यातले सुद्धा पीस आहेत माझ्याकडे ह्या कलरमध्ये पाहिजे असतील तर. ह्याच्यातले 2-3 पीस रेडिश कलर वगैरे गेलेत, पण जर तुमची ऑर्डर असेल तर नक्की तुम्हाला भेटून जातील. हे बघा, खूप सुंदर आहे साडी. तुम्ही एकदा मागून बघा माझ्याकडून आणि बघा, तुम्ही स्वतःच बोला, तुम्ही कमेंटमध्ये स्वतःच टाकाल यूट्यूबला की ताई साडी खूप सुंदर आहे असं. आणि हा एक झालं कलेक्शन. त्याच्यामधला हा एक असा जांभळा कलर आहे, त्याच्यामध्ये साडी आहे. आणि त्याच्यामध्ये हा पुन्हा अंजिरी कलर. ह्याच्यामधला तर 2 पीस आहेत. ह्याच्यामधलं मी तुम्हाला सुद्धा वेअर करून स्वतः दाखवेन. कारण असं म्हणतात की जेव्हा जी लेडी स्वतः घालूनसुद्धा साडी ती वेअर करून दाखवते तेव्हा कस्टमरला विश्वाससुद्धा जास्त होतो. आता बघा, ही साडी बघा, वाव, याचं वर्क बघा किती सुंदर आहे. मला दाखवते बघा, हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. बघा, जवळून दाखवते, उलटा भागायचा. आता सरळ दाखवते. हे बघा, किती सुंदर वर्क केलेलं आहे बघा. बॅकला ब्लाऊज पीसच्या ब्लाऊजला बॅकला हे सगळं येणार आहे. आणि हाताला हे बघा असं वर्क येणार आहे पिकॉकचं.
खूप सुंदर असं हातावरती येणार आहे. मी तुम्हाला पहिलं ब्लाऊज पीसच दाखवते, म्हणजे साडी बघायला अजून मजा येईल. हे बघा, हे बघा. आता हा माझा हात दिसतो म्हणून ठीक आहे. खूप सुंदर वाटणार आहे घातल्यानंतर. आणि हा असा तुम्हाला ह्याच्यामध्ये एकदम रेड कलर दिसतोय, पण हा रेड कलर नाही आहे, भडक रेड कलर नाही आहे. हा मरून कलर टाईप साडी आहे. मरून कलर कसा आहे, घातल्यावर एकदम गोऱ्या किंवा सावळ्या बायकांना तर खूपच सुंदर वाटणार साडी. एवढं सुंदर कलर आहे हा. बघा, आता मी मगाशीच बोलत होते तुम्हाला की जेव्हा आपण आरीवर्कला बाहेर ब्लाऊज पीस देतो तेव्हा आरीवर्क करायला मी स्वतः पण विचारलेलं आहे माझ्यासाठी, तर मला 1500 रुपये सांगितले. हातावरती आरीवर्क आणि गळ्यावरती मागच्या 1500, आणि आपल्याला एक्स्ट्रा तर साईडनं हवं असेल तर अजून ते थोडेसे पैसे वाढणार. आता मला सांगा, ही साडी मी 1500ला देते त्या ब्लाऊज पीससोबत. आता ह्या साडीची प्राईस मी तुम्हाला सांगितली कारण मला सांगायसाठी वाटली आता म्हणून. आणि माझ्याकडे अशाच साड्या रिजनेबल रेटमध्ये आणि प्युअर प्रीमियम क्वालिटी साड्यांची आहे पूर्णपणे पैठणींची. आता बघा, हे बघा, हे वर्क किती सुंदर आहे. आता ह्याला आपण 1500 रुपये देतो. जर आपल्याला हे वर्क ऑलरेडी साडीमध्ये ब्लाऊज पीससोबत भरून भेटलं तर आपल्याला फक्त ब्लाऊजचे पैसे द्यायचे बस. कारण वर्कचे पैसे सोडून आपले ब्लाऊज शिवायचे पैसे घेतले जातात. म्हणजे आपल्याला इकडे तिकडे 2200-2200पर्यंत खर्च जातो. जर चांगला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर त्याला 500 रुपयांचं जरी असेल तरी पण 1500च्या वरची जी प्राईस ब्लाऊज शिवायची असते. तर हे वर्क सगळं म्हणजे आपल्याला एक फ्रीमध्ये करून भेटतं. ती साडी जी 1500चं वर्क भेटणार ती साडी मी 1500मध्ये काढते म्हणण्यापेक्षा मला परवडते ती द्यायला म्हणून मी देते, कारण माझा हा बिझनेस घरामधून आहे. तर आता साडी बघूया आपण. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, ही साडी रेड कलर भडक बिलकुल नाही आहे. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल पण रेड नाही आहे. ही साडी एकदम असा रेड मरून कलर कसा असतो तसं साडीचा कलर आहे. म्हणजे तुम्हाला जी माझी आत्ता लावलेली जी माझ्या फेसवरती लिपस्टिक आहे लिपला, तो कलर ह्याचा आहे खरा ॲक्च्युली. आता तो काय येते मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला सांगते तुम्ही रिअल तुम्हाला जर साडी भेटेल ना तर तुम्हाला समजेल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे सध्या हे मी 2 पीस ठेवलेले आहेत. हे बघा, ही तीच साडी आहे त्याच कलरमध्ये. त्याच्यामध्ये हा एक शाई कलर आहे, हा पण सेमच आहे, तसंच आहे. ह्यालासुद्धा वर्क आहे. हे बघा, ह्याला वर्क आहे. ह्याच्या गळ्यालासुद्धा वर्क आहे. मी एका साईडचं दाखवते, दोन्ही साईडला येते. ह्याचंसुद्धा वर्क आहे. हे बघा, ही साडी तर एखाद्या नवरीनेसुद्धा घालावी ज्यांचं खरोखर रिजनेबल रेट, म्हणजे बोलतात ना की मला खूप बजेटमध्ये सगळं करायचं आहे. आता मी म्हणू शकत नाही, देवाच्या कृपेने सगळ्यांच्या परिस्थितीत खूप चांगल्या देवाने आणलेले आहेत. सगळे अगदी मनासारखे स्वतःचे जे लग्न किंवा पूजा काय असतं ते करतात. पण काही काही लोकांचं सगळं मला रिजनेबल रेटमध्ये करायचं, मला एवढ्या बजेटमध्ये सगळं बसवायचं आहे. तर ही साडी खरंच बजेटमध्ये खूप छान आहे. हे बघा, ह्याला सिल्वर बॉर्डर आहे आणि एवढी छान दिसते ना. हे बघा, जवळून दाखवते. ही सुद्धा बुट्टी सिल्वर कलरची ह्याच्यामध्ये, आणि साडी खूप रिच कलर बोलतात ना साडीमध्ये, तो आहे. हा रिच कलर आहे साडीचा. किती सुंदर साडी वाटते बघा. आणि ही साडीसुद्धा 1500 रुपयेच आहे. ॲक्च्युली या साड्यांची प्राईस एक्स्ट्रा आहे शोरूममध्ये, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलासुद्धा माहिती आहे. म्हणत असाल की अरे कसं काय शक्य आहे, मी एवढ्या कमीमध्ये घेऊ. पण मला परवडते, मला भेटलं त्या रेटमध्ये कमी, तर मी सुद्धा त्या रेटला काढते. मला परवडतं तर मी काढते. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, हा एक कलर आहे, स्काय ब्लू कलर, असा पिकॉक कलर असा कलर आहे. त्याचंसुद्धा असंच वर्क भरलेलं आहे ब्लाऊज पीसचं. आणि अजून एक साडीचं कलेक्शन आहे, त्यात मी एक पीस सध्या आहे, पण तुम्हाला जर हवी असेल तर मी लगेच तुम्हाला आणून म्हणण्यापेक्षा मी इथे कलेक्शन आणू शकते. सध्या आहेत माझ्या ह्याच्यातल्या साड्या, मी तुम्हाला सध्या दाखवते. आता हा ब्लाऊजच बघा,
हा कॉपर कलर आहे ना, हा असा लांबून वाटतो की खूप असा टोचेल कपडा वगैरे, किंवा बापरे काय शिवल्यानंतर ब्लाऊज बघूनच भडक वाटतो आणि कसं शिवत काय वाटत नाही असं. तर असं काहीच नाही आहे, टेन्शन नका घेऊ. बघा ह्याच्यावरसुद्धा पूर्ण पिकॉकचं वर्क केलेलं आहे, पूर्ण असं गोल्डन मणी कसे असतात. आणि मी ना असं मला सवय आहे, मला खूप आवड होती की एखाद्या कपड्यावर ना वर्क करायचं, काहीतरी भरायचं. मी मागे एक माझा ब्लाऊज बघितला, त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे जे मणी आहेत ना त्याचं ते वॉशेबल आहे. म्हणजे तुम्ही जरी धुतलात, पाणी जरी लागलं ना तुमच्या ब्लाऊज पीसला तर हे जाणार नाही आहे. तर मण्यांचं वरचं जे काय कोटेज असतं ना गोल्डन कलरचा, तो जाणारा नाही आहे. प्लास्टिक मनी टाईप आहे आणि खूप छान. पहिले बघा ना मिरर आणि वेल्वेटचा सुद्धा वापर आहे याच्यामध्ये. हे बघा ब्ल्यू आणि राणी कलरला, आणि असं तो ब्लाऊज पीस भरला आहे. हाताला वर्क आहे पूर्ण, दोन्ही हाताला वर्क येणार आहे. आणि मध्ये मध्ये त्याला हे बघा ह्याचंसुद्धा वर्कचं बुट्टीचं मण्यांचं वर्क केलेलं आहे. मध्ये ब्लाऊज पीसला मध्ये वर्क येणार आहे. हे बघा दोन्ही हातांना वर्क आहे, हे एक आणि हे एक असं. आता ह्याची साडी बघा, ब्लाऊज पीस सगळ्या साड्यांचे सेम झाले आहेत, फक्त ही साडी तुम्हाला एक दाखवते. हा कलर आहे त्या साडीमध्ये बघा, कारण त्याची बॉर्डर आहे. तर ब्लाऊज पीसचा जो कलर आहे ना तो बॉर्डरला आहे. लांबून तुम्हाला गोल्डन वाटत असेल, पण ब्लाऊज पीसचा कलर येतो. आणि बघा एकदम असा ग्रीन लेमन वेगळाच कलर आहे, निऑन कलरचं काहीतरी बोलतात त्याला, तर तो कलर आहे हा, जो आजकाल सगळ्यांना लेडीजना आवडतो, बायका मुलींनासुद्धा आवडतो हा कलर. तो डॅशिंग कलर आहे. त्याचा पदर बघा, हे बघा वाव किती सुंदर आहे बघा. साडीचा कलर तर आहेच, पण ह्याच्यामध्ये कॉपरच्या कलरमध्ये ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू कलर, स्काय ब्ल्यू कलर, ग्रीन कलर, राणी कलर याचं कॉम्बिनेशन करून किती सुंदर लांबून किती छान वाटते बघा. किती सुंदर हे पदर वाटतो बघा याचा, खूप छान असा बघा. मी असं का दाखवते माहिती आहे की ह्याची ओढ ना खूप अजून असते की आम्हाला ही साडी अजून छानपैकी दाखवा. जर तुमच्या कमेंटमध्ये तुम्ही जे कोणी माझे व्हिडिओ बघणार आहात तर त्यांनी आठवणीने सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंट्स करा, लाईक करा, म्हणजे माझी सबस्क्राईब वाढायला मदतसुद्धा होती. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, कारण माझं चॅनल नवीन आहे, बिझनेस नवीन आहे. आणि जर तुम्हाला ही साड्या आवडल्या असतील, मला जर कमेंटमध्ये आलं की आम्हाला ही साड्या पुन्हा दाखवा, तर आता हे तुम्हाला मी एक माझा पहिलाच ब्लॉग आहे चॅनलवरचा, म्हणून मी ह्या साड्या अशा दाखवल्या. पण मी प्रॉपर तुम्हाला उभं राहून ह्या साड्या पुन्हा दाखवेन, व्यवस्थित माझ्या अंगावरती टाकून वेअर करून उभे राहून व्यवस्थित दाखवेन. तर बघा ही एक साडी खूप छान आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर जर हवे असतील अवेलेबल असतील तर मी नक्की सांगेन तुम्हाला. आणि जर तुमचं असेल की तुम्हाला घ्यायची साडी तर मला कमेंटमध्ये टाका, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर नक्की देईन, ठीक आहे. आणि मी सुरुवातीलाच थोडंसं तुम्हाला सांगितलं की चॅनलचं नाव माझं सखी प्रेरणा आहे आणि माझं खरं नाव प्रेरणा गीते. तर मी डोंबिवलीला राहते, एवढी ओळख मला वाटतं आत्ता बस आहे. आणि माझीसुद्धा फॅमिली आहे, हजबंड आहेत, 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं कॉलेजला आहेत. आणि आता मला असं वाटतं की मी खूप फ्री आहे, असं मुलं मोठी झाली त्यामुळे मला करायला हरकत नाही, म्हणून मी हे सुरुवात केलेली आहे. आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत, खूप छान आहे. आणि तुमचा सपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे मला. तर खरंच माझी खूप रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्ह्यूज वाढवा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सखी प्रेरणाच्या सपोर्ट करा. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.